Hello everyone, this is Abhay, and today we are going to see the complete roadmap for generative AI. Not only generative AI, we are going to see about the Python, data science, machine learning, deep learning. Even we are going to see about NLP, how to build the LLM model. So these are the things that we are going to see in this video, the complete roadmap. सो खूप जणांना कन्फ्युजन होतं की करिअर कसं बनवायचं, करिअर कसं सेटअप करायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. आणि खास करून अशा स्टुडंट्सना ज्यांना अंडर ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे जे BCA, BE, BTech, MTech, अजून तुम्ही जर BSc मध्ये असतील, MSc मध्ये असतील, तर मला असं वाटतं की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आहे, खास करून जे फायनल इयरला असतील किंवा थर्ड इयरला असतील किंवा सेकंड किंवा फर्स्ट इयरला असतील, और जस्ट फायनल इयर कंप्लीट झाला असेल. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण खूप जणांना कन्फ्युजन होतं की रोडमॅप कसा सेट करायचा, की कोणता पॉईंट पहिला चूज करायचा. आणि ए आयमध्ये करिअर करत असताना खूप जण सजेशन देतात की तुम्ही पहिला मशीन लर्निंग करायला पाहिजे, कोण म्हणतं डेटा सायन्स करायला पाहिजे. आता सडनली आपण बघत आहोत सगळेजण की जनरेटिव्ह ए आय, आपण ChatGPT यूज करतो, आपण जेमिनाई मॉडेल, को पायलट यूज करतो आपण. मग आपल्याला एक क्युरियोसिटी असते की बाबा हे मॉड्यूल्स कसे तयार झाले असतील, हे मॉड्यूल्स कसे वर्क करत असतील. समजा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन आला की LLM मॉडेल कसा वर्कआउट होतो, म्हणजे GPT मॉडेल कसा वर्कआउट होतो, किंवा जनरेटिव्ह ए आय म्हणजे काय. सी, आपण थेरॉटिकल नॉलेज असून काही उपयोग नाही, आपल्याला प्रॅक्टिकल. आणि आताच्या तर पूर्ण लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला माहिती असेल की जेवढे पण आता कंपनीज बघत आहेत, इंटरव्ह्यू तुमचे स्लॉट होतात, ते सगळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतात, म्हणजे तुमचे स्किल्स बघतात. खूप जणांना असा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो की आपण थेरॉटिकल कंटेंटमध्ये मार्क्स चांगले जर आपल्याला पडले, अबाऊ 70, अबाऊ 80 असे पडले, तर आपल्याला इट्स इनफ टू गेट अ इंटरव्ह्यूज अँड ऑल. सी, इंटरव्ह्यूज मिळतात, पण अपॉर्च्युनिटीज मिस करणे किंवा इंटरव्ह्यूजमधून बाहेर पडणे हे खूप म्हणायला लागतं. आपण फायनलला जाऊन, म्हणजे फायनल इयरला जाऊन किंवा फायनल इयरच्या कम्प्लिशन नंतर सर्टिफिकेट करून ह्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये एंट्री करण्यापेक्षा, मला असं वाटतं की जर तुम्ही सेकंड इयरला असाल तर सेकंड इयर पासूनच आपण ती जर्नी स्टार्ट करायला पाहिजे. जर तुम्ही थर्ड इयरला असाल, आत्ता या स्टेजला असाल, तर तुम्ही तिथून पण चालू करू शकता. आणि जे लोक फायनल इयरला आहेत, म्हणजे आता तरी तुमची 7th सेम चालू असेल, राईट. मग या सेमिस्टरपासून जरी चालू केला तर तुम्ही जानेवारी किंवा फेबपर्यंत कम्प्लिटली फुल या मी सांगितलेल्या रोडमॅपमध्ये कम्प्लिटली फुल लॉन म्हणजे एक एक्सपर्टीज मिळवू शकता. आणि प्लस तुम्ही काय करू शकता, प्रोजेक्ट ओरिएंटेड वर्कआउट करू शकता. सो मला असं वाटतं की मी तुम्हाला आत्ता जे सांगणार आहे, रोडमॅप जे सांगणार आहे, त्याकडे तुम्ही फुल ऑन लक्ष द्या. जर या सेशनच्या वेळी तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बघू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे जे पॉईंट्स मीन टाईमचे वाटतात, इम्पॉर्टंट्स वाटतात, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, हे राईट डाऊन करायला पाहिजेत. आणखीन एक दुसरी गोष्ट असेल की प्रोजेक्ट बेस कसा असतो, म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये किंवा एखादा इंटरव्ह्यू पिक करण्यासाठी सुद्धा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट असतात का. सी, प्रोजेक्ट हे तुम्ही आता फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल, प्रोजेक्ट हे मॅटर करतात, प्रोजेक्ट हे कंपल्सरी लागतात. तुम्ही फायनल इयरला कोणता प्रोजेक्ट करता किंवा तुम्ही सेकंड थर्ड इयरमध्ये यूज केस कोणते कंप्लीट करता, ह्याला पण खूप व्हॅल्यू आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे बघता आता, कारण कम्प्लीट वर्ल्ड आता चेंज होत आहे, बरोबर आहे. सो मी नाही म्हटलं तरी आता माझं 9th इयर कम्प्लीट होत आहे की IT इंडस्ट्रीमध्ये. सो माझं जे जर्नी स्टार्ट झालेलं ते मी वेब टेक्नॉलॉजीमध्ये स्टार्ट केलेलं, आणि आता मी कम्प्लिटली जनरेटिव्ह ए आयमध्ये काम करतोय. गेले मी 5 वर्ष कंटिन्युअसली मी मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि परत कॉम्प्युटर व्हिजन सारख्या डोमेनमध्ये काम करतोय. सो मला माहिती आहे की हे डोमेन्स कसे स्विच होत आहेत, कसे डोमेन्स चेंज होत आहेत, कसे ह्या डोमेन्सची क्रेज आहे ती वाढत आहे, इंडस्ट्री कशा स्विच होत आहेत, त्यांचे आधीचे सॉफ्टवेअर्स ते लोक कसं स्विच करत आहेत नवीन नवीन डोमेन, नवीन नवीन मॉडेल्समध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला, मी असं म्हणत नाही की IT, CSE किंवा ETCचे स्टुडंट्स फक्त या डोमेनमध्ये यायला पाहिजेत, की अदर डिपार्टमेंटचे डोमेन्स स्टुडंट्स सुद्धा या डोमेनमध्ये एंट्री करायला पाहिजेत. पण यासाठी तुम्हाला काय गरज आहे, बेस नॉलेजची, प्रोजेक्ट ओरिएंटेड नॉलेजची, प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे.
आणि साइड बाय साइड तुमचं सॉफ्ट स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, दीज आर द थिंग्स आर इम्पॉर्टंट, राईट? सो मी आत्ताच्या सेशनमध्ये तुम्हाला एक कंप्लीट रोडमॅप सांगेन की जेणेकरून पहिल्या स्टेजपासून ते लास्ट स्टेजपर्यंत कसं आपण जायचं आहे, प्रत्येक स्टेजमध्ये प्रोजेक्ट्स कसे कव्हर करायचे, कोणत्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स आपण करू शकतो, आणि शेवटी आपण जनरलाइज मॉडेल म्हणजेच जनरेटिव्ह ए आयमध्ये कसं आपण जाऊ शकतो. आता तर चला मग मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला स्क्रीन दिसेल इथं, राईट? एकच मिनिट. येस, आय थिंक तुम्हाला आता स्क्रीन दिसत आहे कम्प्लीट, राईट? सो ह्या पहिल्या स्टेजपासून आपण सुरुवात करूया. आणि खूप सारे लोक म्हणजे ए आयमध्ये कन्फ्युजन असतात की कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज चूज करायला पाहिजे. जावामधून कंटिन्यू करू शकतो का आपण, पायथॉनमधून करू शकतो का, की सी सी प्लस प्लस या बेसिक गोष्टी कंपल्सरी पाहिजेत का? सी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तुम्हाला कोणत्याही सी सी प्लस प्लसची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला ॲप्टिट्यूड द्यावं म्हणजे ॲप्टिट्यूडची स्टडी करायला पाहिजे की याची गरज नाही आहे. सी तुमचं ब्रेन स्ट्रॉमिंग करण्यासाठी किंवा काय म्हणतात ते मेमरी बेस्ड वर्कआउट जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल एकदम डीपरमध्ये, तरच तुम्ही सी सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे तिकडे जाऊ शकता. पण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह ए आय सारख्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्हाला त्याची बेसची नॉलेजची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली पायथॉनचा स्टार्ट करू शकता पायथॉनमधून, आणि त्याला तुम्ही कव्हर करू शकता. कोणत्याही पद्धतीची सी सी प्लस प्लसची गरज नाही. आता चला तर मग आपण पहिल्या स्टेजमध्ये जाऊया. पहिल्या स्टेजमध्ये आपण काय करणार की पायथॉन प्रोग्रामिंग. इथं बघा, पायथॉन प्रोग्रामिंग फुल ऑन हिस्ट्री आहे. इन्स्टॉलेशन प्रोसेसपासून तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पर्यंत याच्यामध्ये नॉलेज सिलेबस मेंटेन केलेलं आहे. याच्यामध्ये फॉर लूप, इफ एल्स कंडिशन, ॲरे बेस्ड कॉन्सेप्ट म्हणजे मेमरी लोकेशन बेस्ड कॉन्सेप्ट इथं मेन्शन केलेले आहेत. पायथॉनचा यूज करून तुम्ही डेटा अनालिसिस, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि जनरेटिव्ह एआयची लायब्ररीज सुद्धा पायथॉनमध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वेगळं पायथॉन प्रोग्रामिंग लर्न करण्याची काही गरज नाही, किंवा तुम्हाला दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजकडे जायची गरज नाही. हां, ज्यांना ज्यांना करिअर करायचं आहे जावामध्ये, जर मला असं सांगायचं की ज्यांनी पण पायथॉनमध्ये जर 1 महिना 2 महिने जरी स्पेंड केले तर दॅट इज इनफ टू गेट अ नॉलेज इन जावा, राईट? बिकॉज इफ सपोज यू आर struggling to get a points in a Java, then definitely you just spend some time on the Python. Why? Why I'm saying that one? Because it's very easy to understand and easy to implement in the Python. Right? So म्हणजे सिंपल कॉन्सेप्ट्स आहेत. तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करण्यापासून ते मेथड्स डिप्लॉयमेंट, फंक्शन डिप्लॉयमेंट करण्यापर्यंत आणि फंक्शनला कॉलिंग करेपर्यंत खूप इझी पद्धतीने आहे. सो मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना करिअर करायचं आहे जावामध्ये, जावाला घेऊनच पुढे जायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल, तरी तुम्ही पायथॉन पासून सुरुवात करू शकता, जो तुम्हाला जावा अजून इझी जाईल कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. ओके. सो नाव जसं मी पायथॉन इज ऑल्सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. सो असं नाही आहे की बाबा पायथॉन हा वेगळा लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवू शकता, तुम्ही वेब वेब ॲप्लिकेशन्स बनवू शकता, तुम्ही एम्बेडिंग्समध्ये जाऊ शकता म्हणजे रोबोटिक प्रोसेसमध्ये पण जाऊ शकता. तुम्ही अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आहेच, तुम्ही गेमिंगमध्ये पण जाऊ शकता. सो मला असं वाटतं की पायथॉन इज अन व्हर्सटाईल, इट्स काइंड ऑफ ऑलराऊंडर. इफ यू नो पायथॉन देन डेफिनेटली तुमचा जो विन विन सिच्युएशन आहे, म्हणजे हा कधी वाया जाणार नाही. तुम्हाला म्हणजे लर्न केलं, अरे हे लर्न करून काय असं कधीच होणार नाही. आणि हा माझा तर ट्रस्ट आहे, 100% गॅरंटी. ओके. सो चला तर मग आपण पुढे जाऊया. डेटा स्ट्रक्चरमध्ये बघा, तुम्ही डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बेसिक जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या आपण वरती लर्न केलेल्या आहेत. त्याच्यानंतर लिस्ट, ॲक्सेस, मॉडिफाय, टपल्स, क्रिएटिंग द ॲक्सेस टपल्स, डिक्शनरीज काय आहेत, आणि त्याच्यानंतर सेट्स काय आहेत. हा जो मेन पॉईंट आहे ना, हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारला जातो. माझ्या भरपूर अशा स्टुडंट्समध्ये जेव्हा ते एम एन सी कंपनीज फेस करत होते, तेव्हा लिस्टमधला डिफरन्स विचारला, टपलमधला डिफरन्स विचारला. त्यांना त्यांना असं काउंटर क्वेश्चन होतो की बाबा तुमचं एक्सपर्टीज डोमेन कोणतं आहे. मग फ्रेशर मोस्टली काय सांगतं की बाबा पायथॉन प्रोग्रामिंग आहे. पायथॉनमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन जो विचारला जातो तो डेटा स्ट्रक्चरमध्ये विचारला जातो. सो मला असं वाटतं की तुम्ही इथं जर तुम्ही एक्सपर्टीज मिळवला आणि लिस्ट प्रोग्रामिंगवरती एक्सपर्टीज जर मिळवला, तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पुढे इंटरव्ह्यूला फेस करता येईल, इझी जाऊ शकतो पुढे.
पुढे NumPy आहे. NumPy आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला तर डेटा मॅनिप्युलेशन इन पांडास, हे दोन जे लायब्ररीज आहेत ना, हे डेटा अनालिसिससाठी आणि डेटा प्री प्रोसेसिंगसाठी यूज होतात. NumPy लायब्ररी आहे ना, ही इज इट्स काइंड ऑफ ऑलराऊंडर लायब्ररी. म्हणजे तुम्ही NumPyचा यूज फक्त मशीन लर्निंगमध्ये, अनालिसिसमध्ये नाही करत. तुम्ही NLP मध्ये करता, तुम्ही जनरेटिव्ह AI मध्ये करता, तुम्ही कॉम्प्युटर व्हिजनमध्ये करता. तो NumPy लायब्ररी आपण लर्न करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतील. पण त्याचा जो यूज आहे ना, तो लॉंग टर्मसाठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक बेस्ट लायब्ररी आहे आपल्याला लर्न करण्यासाठी. पुढे जर आपण पांडाजमध्ये आलो, पांडाज हा एवढा व्हर्सटाईल आहे की तुम्ही डेटा प्री प्रोसेसिंग करू शकता आणि डेटा अनालिसिस करू शकता. आता तुम्ही म्हणाल की प्री प्रोसेसिंग आणि अनालिसिसमध्ये डिफरन्स काय? समजा टाटा मोटर्स कंपनी आहे आणि त्यांनी 50 वर्षाचा डेटा त्यांनी कलेक्ट करून, डिजिटल डेटा त्यांनी कलेक्ट करून ठेवलेला आहे. समजा त्यांनी तुम्हाला म्हटलं की हे 50 वर्षाचा डेटा घ्या, पण आम्हाला लास्ट 10 इयर्सचा डेटा, म्हणजे लास्ट 50 वर्षाचा डेटा दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांनी विचारलेलं आहे की 2011 पासून ते 2021 पर्यंतचा प्रॉफिट लॉस जनरेट करून द्या बाय इयर जर म्हटलं, तर त्याला आपण काय म्हणतो? डेटा अनालिसिस म्हणतो. म्हणजेच काय? डेटा अनालिसिस डेफिनेशन काय? फेचिंग द मिनिंगफुल इन्साइट्स फ्रॉम दी रॉ डेटा. दॅट इज डेटा अनालिसिस. यू आर फेचिंग द इन्साइट्स, बट before fetching the data we have to do and data pre-processing, data cleaning. So that comes under the pandas also. ओके. म्हणजे काय? आपण त्यातला रॉ डेटा बाजूला काढणे, किंवा डुप्लिकेशन झालेला असू दे, किंवा नल व्हॅल्यूज असतील त्याच्यामध्ये रिप्लेस करायचं असेल, डिले नाही करायचं असेल, सो म्हणजे नल व्हॅल्यूचा डिलप करायचं असेल, तर मला असं वाटतं की पांडाज हा बेस्ट काम करतो. पांडाचा यूज फक्त आणि फक्त अनालिसिससाठी होत नाही. पुढे जाऊन तुम्हाला तो अल्गोरिदम, म्हणजे तो लायब्ररी तुम्हाला फुल ऑन डेटा अनालिसिस पासून ते पूर्ण जनरेटिव्ह AI पर्यंत हेल्प करतो. त्यामुळे जर आपण हा पांडाच लर्न केला तर हा पण वाया नाही जाणार. पुढे जाऊया आपण आता. मशीन लर्निंग. सी, पांडासपर्यंतची जर्नी जी होती ना, ती फक्त अनालिसिसमध्ये होती. ती फक्त तुम्ही असं म्हणू शकता की ती फक्त तुम्हाला मोस्टली प्री प्रोसेसिंग आणि अनालिटिक्स प्रोसेससाठी हेल्प करते. पण जेव्हा तुम्ही मशीन लर्निंगमध्ये एंट्री करता, तेव्हा तुम्ही एक ऑब्झर्व करा. मशीन लर्निंग इज इन प्रिडिक्शन ओरिएंटेड प्रोसेस. प्रिडिक्शन ओरिएंटेड म्हणजे काय? तुम्ही अनालिसिसमध्ये फक्त पास्ट डेटावरून डेटा फेच केलेला आहे. पण जेव्हा तुम्ही प्रिडिक्शन करायचं असेल, तुम्हाला पास्ट डेटावरून जर फ्युचर प्रिडिक्ट करायचं असेल, तर मला असं वाटतं की मशीन लर्निंग इज अ बेस्ट स्टेप. But machine learning is completely based on the algorithms. See what I'm telling to you. Machine learning is completely based on the algorithms. And you know that algorithms are nothing but step by step representation. So तुम्ही आता म्हणणार की मग मशीन लर्निंग हे म्हणजे इम्पॉर्टंट आहे का, करायला पाहिजे का? आता तर पूर्ण आपण जनरेटिव्ह AI पर्यंत गेले, का करायला पाहिजे? सी, मशीन लर्निंग इज अन बेस स्टफ्स. नाउ डेज वी आर नॉट गोइंग टू यूज रिअल टाइम ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही डीप लर्निंगकडे गेलेलं आहे. पण मशीन लर्निंग का इम्पॉर्टंट आहे? कारण मशीन लर्निंग हा तुम्हाला बेस फाउंडेशनल कॉन्सेप्ट शिकवतो की अल्गोरिदम्स काय असतात. तुम्ही जर पूर्वी ऑब्झर्व केला तर तुम्हाला तुम्हाला पण आता आठवत असेल की बिगो नोटेशन, शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम्स, असे सॉर्टिंगचे अल्गोरिदम्स आहेत. हे जे अल्गोरिदम्स तुम्ही डेटा स्ट्रक्चरमध्ये बघत असता, त्याचाच सॉर्टेड मॅनरमध्ये काही अल्गोरिदम्स ते आहेत ना, ते मशीन लर्निंगमध्ये ऑलरेडी प्री इम्प्लिमेंटेड आहेत. आणि ह्याची जी लायब्ररी आहे ती आहे एसकेलर्नची लायब्ररी. म्हणजे एसकेलर्न म्हणजे काय? सायकिट लर्न, सायंटिफिक डेटा अनालिसिस पर्पज. So you can get the all the algorithms that given by the machine learning, that definitely you will get into sklearn, right? Now just think about it. Now I never discuss about the data visualization. See, data visualization part we are going to discuss at the end of the SQL as well as Power BI, because that time I will show you and that time I will tell you about the whole details. So don't worry about it. Why I'm not showing you data visualization stuffs. See, the first we have covered Python, second data pre-processing, third data analysis, फोर्थ मशीन लर्निंग. सी, मशीन लर्निंग तर फ्युचरिस्टिकसाठी करायचं आहे, अल्गोरिदम बेसमध्ये आहे. हां, पण मशीन लर्निंगला काही लिमिटेशन्स आहेत. मशीन लर्निंग काय म्हणतो की आय कॅन बायनरी क्लासिफिकेशन प्रिडिक्ट करू शकता, मल्टी क्लासिफिकेशन प्रिडिक्ट करू शकता. पण
त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असेल आणि ॲक्युरेसी इम्प्रूव्हाइज करायची असेल तर मशीन लर्निंग तुम्हाला सपोर्ट करणार नाही. कॉन्सेप्च्युअली फ्युअर डेटा सेटमध्ये तुम्हाला प्रिडिक्शन काढण्याची कॅपॅसिटी तो मशीन लर्निंग देईल. पण तुम्हाला जेव्हा एखाद्या ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा सेटमध्ये, लार्ज डेटा सेटमध्ये आणि ॲक्युरेसी लेवलला जर परफॉर्मन्स लेवलला जर वर्कआउट करायचं असेल तर तुम्हाला मशीन लर्निंग सपोर्ट नाही देणार. मग त्याच्यापेक्षा जर चांगला कोणी एंट्री करतो तो म्हणजे कोण करतो, डीप लर्निंगची एंट्री करतो. सो तसंच इथं मी काही अल्गोरिदम्स पण त्याचे बेसिक्स मेन्शन केलेले आहेत मशीन लर्निंगचे, तुम्ही बघू शकता. सुपरवाइज अल्गोरिदम्स आहेत. पुढे जाऊन सुपरवाइजमध्ये पण डिटेल्स दिलेले आहेत, क्लासिफिकेशनचे, लॉजिस्टिक रिग्रेशन, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजे परफॉर्मन्स कसा चेक करायचा ते पण आहे. त्याच्यानंतर आपण डेटा क्लिनिंगमध्ये येतो. आता हा डेटा क्लिनिंग म्हणजे मशीन लर्निंग मधलाच एक पार्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण मशीन लर्निंगमध्ये अल्गोरिदम्स इम्प्लिमेंट करणार तेव्हा पण आपल्याला हा प्लॅटफॉर्म परफॉर्म करावा लागेल. जो पांडासमध्ये वर्कआउट केला तो मशीन लर्निंगला जे एक्सपेक्टेड कॉन्सेप्ट्स आहेत ते इथं तुम्हाला परफॉर्म करायचे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे येतो. इथं बघा मशीन लर्निंगमध्ये इम्प्रोव्हायझेशन टेक्निक्स पण आहेत बरं का. असं नाही आहे किंवा मशीन लर्निंग एकदमच खराब परफॉर्मन्स करतो, नाही आहे. त्यासाठी इम्प्रोव्हाइज टेक्निक्स पण आहेत. बट दिस इम्प्रोव्हायझेशन टेक्निक हेल्प्स यू इन अ डीप लर्निंग ॲज वेल. सो लेट्स सी. फीचर स्केलिंग आहे, नॉर्मलायझेशन, स्टँडर्डायझेशन आहे. त्याच्यानंतर ट्रेन टेस्ट स्प्लिट, यू कॅन डिवाइड द डेटा इन टू ट्रेनिंग सेट अँड टेस्टिंग सेट. सी, मी ट्रेनिंग अँड टेस्टिंग वर्ड घेण्यापाठीमाचं कारण काय, मशीन लर्निंग काय करतो, मशीन लर्निंग लर्न द मशीन, वी हॅव टू ट्रेन टू दी मशीन, राईट. विदाउट training to the machine you can't get the predictions, right? So that's why we have to divide our whole data set into the testing set and training set so that we can pass the training set to the model for the learning, and once the model learns then we have to check the performance. So performance checking purpose, the testing data set will go forward and check the performance, that means predictions are correct or not. So this is the machine learning exactly, right? Then we enter into the see importance of splitting, means why should I go for the training and testing, the scikit-learn train test split functions explanation. Then we have the evaluation matrix, there we have, right? Then there we have to enter into, wait, I'll just yeah, here the detailed explanation, see the detailed explanation, the classification models detailed explanation, recall, see logistic regression details, model evaluation details, then ML algorithms, means clear ML algorithms. Those are in the institutive mode, means for theoretical as well as the practical as well as use case. So in this matter, we are going to discuss about each and every theoretical content and practical content. See, ensemble learning also taking this the work like a random forest, bagging classifier, voting classifier, averaging, right? See here the three times I mentioned here logistic regression. See, here we have the implementation binary classification. Here also I have mentioned the logistic regression somewhere, binary classification sigmoid function, right? So this is a theoretical content. Then we entered into the practical content here. Practical means what? A complete use case as well as the technical contents. Means technical means what? There we the machine learning always gives you a complete mathematical touch, right? So we are learning here mathematical formulas that besides in each and every algorithm, right? So now let's go forward. Here we have unsupervised learning. As we know, the machine learning provides the three types of techniques, that is supervised, unsupervised, and reinforcement. Supervised learning we have already seen, and this is unsupervised learning. Unsupervised learning only provides unlabeled data. So that's why we have to learn clustering, k-means clustering concepts, and hierarchical clustering concept. And this gives you a plus point to learn unstructured data. Means here onwards you are going to learn some unstructured data, semi supervised means semi unstructured data. तुम्ही इथूनच लर्न करायला चालू करता, इथूनच तुमची जर्नी चालू होते टुवर्ड्स द जनरेटिव्ह ए. तुम्हाला मी सांगेन इथून पुढे आहे बघा डायमेन्शनिटी रिडक्शन आहे. डायमेन्शनिटी रिडक्शन मी मशीन लर्निंगच्या पहिल्या स्टेजमध्ये शिकवणार होतो, पण इथं ऍड करण्याचं कारण काय असं आहे की सी, तुम्ही अनस्ट्रक्चर्डमध्ये या किंवा स्ट्रक्चर डेटा सेटमध्ये या, तिथं तुम्हाला मल्टिपल कॉलम्स दिसतील. मल्टिपल कॉलम्स म्हणजे काय, जर समजा हार्ट डिसीज डिटेक्शन करायचं असेल तर तुम्हाला एक 10 to 12 कॉलम्स दिसतील. पण एखाद्या वेदर फोरकास्टिंग करायचं असेल तर वेदर रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी तिथं ऍड होतात, नाही म्हटलं तरी 20 to 30 कॉलम्स ऍड होतात. मग जेव्हा 20 to 30 कॉलम्स ऍड होतात एखाद्या प्रोजेक्टमध्ये, तेव्हा तिथं काय होतं, डायमेन्शनिटीचा प्रॉब्लेम येतो. आणि त्यालाच त्या प्रॉब्लेमला डायमेन्शनिटी म्हणजे काय, कॉलम्स. आणि अशाच कॉलम्स भरपूर असल्यामुळे जे प्रिडिक्शन मध्ये जे अँबिग्युटी तयार होते,
प्रिडिक्शनमध्ये जे प्रॉब्लेम्स राईज होतात त्यालाच आपण काय म्हणतो, डायमेन्शनलिटी रिडक्शन. आणि याला टर्म असा आहे की कर्स ऑफ डायमेन्शनलिटी. कर्स म्हणजे काय, श्राप ऑफ डायमेन्शनलिटी रिडक्शन. फीचर्समध्ये मुळे, कॉलम्समुळे होणारा जो प्रॉब्लेम आहे त्यालाच आपण काय म्हणतो, कर्स ऑफ डायमेन्शनलिटी. आणि ह्यालाच रिड्यूस करण्यासाठी आपण कशाची एंट्री करतो, डायमेन्शनलिटी रिडक्शन. आणि मग त्याला डील अप कसे करायचे, मग त्याचे पीसीए थेअरी आहे, एलडीए थेअरी, ती ते मेन्शन नाही केली, पण पीसीए थेअरीमध्येच तुम्ही पुढची स्टेज असते ती एलडीए थेअरी येते, आणि त्याला आपण डील अप करून पुढे येतो. देन क्लस्टरिंग टेक्निक्समध्ये आपण फॉर्म्युला ओरिएंटेड जातो. मॅथमॅटिकल टच आहे याच्यामध्ये, इम्प्लिमेंटेशन प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये. बघा इथं फुल ऑन इम्प्लिमेंटेशन प्रोसेस आहे डायमेन्शनल रिडक्शनची, अंडरस्टँडिंग अँड मॅथ बिहाइंड द पीसीए. वी आर नॉट लर्निंग ओनली अ theoretical content. Here we are learning mathematical stuffs as well as complete coding platform, right? So now let's go for one more stuff, that is a neural network. See, मी आता लक्षात ठेवा, इथं आपण कुठे एंट्री केलेलं आहे. पहिला आपण कशामध्ये एंट्री केलेलो, पायथॉनमध्ये, डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये, मग डेटा अनालिसिसमध्ये आलो, डेटा अनालिसिस नंतर मशीन लर्निंगमध्ये आलो, आणि त्या मशीन लर्निंग नंतर आपण कशामध्ये एंट्री करतोय, न्यूरल नेटवर्कमध्ये. आता तुम्ही म्हणाल की न्यूरल नेटवर्क हे काय. सी, न्यूरल नेटवर्क इज नथिंग बट युअर डीप लर्निंग. डीप लर्निंग इज व्हॉट, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. आता एक सिंपल फंड आहे, एक सिंपल फंड लक्षात घ्या, की समजा इन केस तुम्हाला मशीन लर्निंग परफॉर्म करत नसेल, मशीन लर्निंग चांगल्या पद्धतीने डीलअप करत नसेल, तर या केसमध्ये तुम्ही काय करणार, तुमच्याकडे ऑप्शन आहे डीप लर्निंग. पण एक तुम्ही डीप लर्निंगला तुम्ही शब्द असा वापरताय की आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, सी थिंक ऑन इट. जेव्हा एखादी, जर आपल्या ब्रेनमध्ये जे सेल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल न्यूरॉन्स म्हणतो ना. न्यूरॉन्स आर नथिंग, इट्स काइंड ऑफ व्हेरिएबल्स, यू कॅन स्टोअर दी सम अमाऊंट ऑफ डेटा और व्हॅल्यूज, राईट. मग आपल्याकडे जे न्यूरॉन्स आपल्या माइंडमध्ये आहेत त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत, आणि याच्यामध्ये तुमचे मेमरीज सेट आहेत, आणि डिसिजन मेकिंग जे मी बोलतोय, जे तुम्ही बघत आहे आत्ता सध्या तुम्ही बघत आहे, हे सगळं तुमचं डिसिजन मेकिंग आहे ना, ते न्यूरॉन थ्रू, आपल्या माइंड थ्रू आपल्या परफॉर्म करत आहे. सो दॅट इज नथिंग बट न्यूरल नेटवर्क, राईट. हे सगळे जे न्यूरॉन्स आपल्या ब्रेनमध्ये आहेत हे सगळे एकमेकाला कनेक्ट आहे ना, याच्यावरून आपण डिसिजन मेकिंग करत असतो. आपल्याकडे भरपूर असे सोर्स आहेत त्याच्यावरून पण करतो, पण जे एक्झॅक्ट डिसिजन मेकिंग जे येतं ते आपल्या न्यूरल नेटवर्कमधून येतं. मग आता मला सांगा, तुम्ही एक ऑब्झर्व करा, जेव्हा आपल्याला एक डिसिजन मेकिंग घ्यायचं असेल तर आपल्या माइंडमध्ये जे आहे ना ते फिजिकल न्यूरल नेटवर्क आहे. पण समजा एखाद्या कॉम्प्युटरकडून जर आपल्याला आउटपुट मागायचं असेल तर ते कसं करणार तुम्ही, तर कॉम्प्युटरकडून जर आउटपुट मागणार असाल, कॉम्प्युटरकडून जर डेटा फेच करणार असाल, दॅट इज नथिंग बट व्हॉट, आर्टिफिशियल. सो आर्टिफिशियल इज नथिंग बट व्हॉट, इन मराठी वी कॅन से कृत्रिम, राईट. सो कृत्रिम इन आर्टिफिशियल, कृत्रिम न्यूरल नेटवर्क. न्यूरॉन्स आर नथिंग अ डेटा, अ स्मॉल अमाऊंट ऑफ मेमरी, राईट. वी कॅन स्टोअर अ स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा इन. आणि नेटवर्क म्हणजे काय, ह्या मल्टिपल आर्टिफिशियल न्यूरॉन नेटवर्क्स आपण क्रिएट करणार. मल्टिपल न्यूरॉन्स हे एकमेकांना कनेक्ट असतात, त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क म्हणतो. सो यासाठी हेच प्रिडिक्शन करण्यात. आता तुम्ही म्हणाल की मग इथं पण प्रिडिक्शन होतं का, येस, इथं पण प्रिडिक्शन होतं, राईट. फक्त काय, इथल्या प्रिडिक्शनवरती मशीन लर्निंगपेक्षा जास्त ट्रस्ट असतो. मशीन लर्निंगपेक्षा काय असतो, जास्त ट्रस्ट असतो. आता तुम्ही जर स्क्रीनकडे बघितला, तुम्ही ऑब्झर्व जर करा की मी इथं परसेप्ट्रॉन मॉडेल, हां इथे एक लक्षात ठेवा, आपण न्यूरॉन म्हणतो ना. सो इन कॉम्प्युटर, आता जनरली लक्षात ठेवा, डॉक्टर्स लोक जे असतात ते न्यूरॉन शब्द वापरतात. आपण काय वापरणार, म्हणजे ॲज अ कॉम्प्युटर इंजिनियर वी कॅन से परसेप्ट्रॉन. याची जी होल जी बॅकग्राऊंड ऍक्टिंग जी आलेली आहे, बॅकग्राऊंड वर्कआउट जे आलेलं आहे, हे सगळं 1959च्या दरम्यान आलेलं आहे. कोणाचं, न्यूरल नेटवर्कचं कॉन्सेप्ट. पण त्याला मोस्टली अक्वायर कोण केलेलं आहे, आपण लोक, आय टीचे स्टुडंटनी, आय टीच्या लोकांनी, भरपूर लोकांना भरपूर असे लोक आहेत ज्यांनी याच्यावरती टाइम स्पेंड केलेला आहे. सो मला असं वाटतं की दिस इज द परसेप्ट्रॉन मॉडेल. कसं वर्क होतं, कसं फीड फॉरवर्ड नेटवर्क म्हणजे काय, बॅकवर्ड प्रोपॅगेशन म्हणजे काय, याच्यामध्ये स्टोकॅस्टिक ग्रेडियंट डिसेंट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायच्या. इथं बघा न्यूरल नेटवर्क आहे, त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन फंक्शन्स. सी, the learning of activation function is one of the important thing, right? One of the the trickiest thing to us. Why? Because once you learn the neural network, you have to learn activation function, and once you learn the activation function, that activation function helps you till the generative AI, right? To achieve a generative AI, to learn a generative AI, we have to spend much more time on the activation function, understanding the activation function and library. So just let's go forward, right? Let's see
some more steps. See here, back propagation gradient descent, understanding the neural networks and learn means जेव्हा आपण बॅक प्रोपॅगेशन अँड ग्रेडियंट डिसेंट करतो तर त्याचं वर्कआउट लर्नआउट करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बॅक प्रोपॅगेशनला इम्प्लिमेंट ग्रेडियंट डिसेंट इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. थेरॉटिकली बघणार, त्याच्यानंतर त्याचे रिझन्स बघणार आणि त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन करणार. त्यानंतर लॉस फंक्शन्स म्हणजे काय, ऑप्टिमायझर्स म्हणजे काय, त्यानंतर आपण डिफरंट लॉस फंक्शनचे टाईप्स बघणार आहे. टाईप्समध्ये काय व्हेरियस एरियाजमध्ये म्हणजे पर्टिक्युलर यूज केसमध्ये आपण लॉस फंक्शनचा कसं यूज करतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आहे खूप सारे पॉईंट्स इथं बघा, युझिंग ऑप्टिमायझर्स लाईक एस जी डी पण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कॉम्प्युटर व्हिजनमध्ये आलो आपण. आता एक इथं ऑब्झर्व करा, मी इथं RNN वाला अजून पार्ट सांगितलं नाही. म्हणजे डीप लर्निंग आहे ना 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतो, 3 पार्ट्स सॉरी. फर्स्ट पार्ट हा आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, सेकंड पार्ट कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क आणि थर्ड पार्ट हा रिकरंट न्यूरल नेटवर्क. First ANN, CNN, and third one is an RNN. Recurrent neural network always supports for the NLP part. Okay, CNN image-based problem statement and ANN your neural network problem statement. बघा लक्षात ठेवा 3 पार्ट्स. तुम्हाला कोणी इंटरव्ह्यूमध्ये जरी विचारलं तर कोणी विचारलं ना तुम्हाला डीप लर्निंग एक्सप्लेन कर म्हटलं तर डीप लर्निंग uses the neural network for the prediction. He works, he creates the neurons, he learns the past data and gives the prediction. राईट. सो ह्याचे 3 टाइप्स कोणते कोणते, ANN, CNN आणि RNN. आता इथे एक ऑब्झर्व करा तुम्ही, आपण ANN तर आपण वरती केलो आणि आपण आता कशामध्ये येतोय, CNN मध्ये. आता तुम्ही म्हणा मग CNN मध्ये तुम्ही कॉम्प्युटर व्हिजन काय ऍड केलेलं आहे, इथं तर तिथं खरी इथं इंटरेस्टिंग गोष्ट चालू होते. CNN साठी मी काय म्हटलं की इमेज बेस्ड डेटा, व्हिडिओ बेस्ड डेटा तुम्हाला पाहिजे की मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. आता समजा कॅट अँड डॉग प्रिडिक्ट करायचं आहे किंवा कोणता तरी ऑब्जेक्ट हा बोटल प्रिडिक्ट करायचा आहे, मोबाईल प्रिडिक्ट करायचा आहे, कीबोर्ड प्रिडिक्ट करायचं आहे. अशा केसेसमध्ये तुम्ही मॉडेलला ट्रेन करण्यासाठी काय देणार, इमेजेस देणार. मग इमेज डिटेक्ट करण्यासाठी तुम्हाला CNN मॉडेल पाहिजे. CNN मॉडेल हेल्प्स यू टू प्रिडिक्ट इमेज बेस्ड डेटा, व्हिडिओ बेस्ड डेटा. राईट. ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल, नंबर प्लेट डिटेक्शन, कार डिटेक्शन, कार ॲनोमली डिटेक्शन, फेस डिटेक्शन असेल, तुम्ही ॲनिमल डिटेक्शन असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जेवढ्या पण डेटा सेटमध्ये डिटेक्शन ओरिएंटेड तुम्ही जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला CNN हेल्प करेल की मॉडेलला प्रिडिक्ट करण्यासाठी. पण हे तुम्ही कुठं जाऊन परफॉर्म करणार, CNN फक्त तुम्हाला ट्रेन करणार ना. CNN काय करेल, तुमचा डेटा ट्रेन करून घेईल, मॉडेल तयार करून देईल. पण त्या मॉडेलला घेऊन तुम्ही कुठेतरी परफॉर्म करायला पाहिजे, कुठल्या तरी कॅमेरा. आज आता विचार करा, मी या ज्या कॅमेरा थ्रू मी तुमच्या पुढे जे रिप्रेझेंट होतोय, आता समजा मला तुम्हाला काय करायचं आहे की बाबा माझ्या चेहऱ्याच्या भोवती तुम्हाला बाउंडिंग बॉक्स सेटअप करायचं, बाउंडिंग बॉक्स सेटअप करायचं आहे आणि तिथं वरती लिहायचं आहे दिस इज अभय. तर या केसमध्ये मला ट्रॅक करता पण यायला पाहिजे. मी जिथं पण तुम्हाला फेस इकडे करेन तिथं तुमचा कॅमेरा तो ट्रॅक केला पाहिजे. मग करणार कधी, मॉडेलला ट्रेन केल्याशिवाय तर आपण ट्रॅक करणार नाही. पहिला सांगावं लागेल दिस इज अभय. राईट. सो जेवढा डेटा तुम्हाला इमेज बेस्ड डेटा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मॉडेल तुमचं स्ट्रॉंग होणार नाही. सो मला असं वाटतं की CNN जेव्हा आपण एंट्री करणार तेव्हा आपल्याला कॉम्प्युटर व्हिजनची एंट्री होते आणि कॉम्प्युटर व्हिजन इट इज अ फ्रेमवर्क दॅट हेल्प्स यू टू डू अ व्हॉट इमेज प्रोसेसिंग अँड व्हिडिओ प्रोसेसिंग. आणि खूप जणांना पूर्वी असं वाटत होतं की कॉम्प्युटर व्हिजन केल्यानंतर दिस इज इनफ अँड दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट्स इनफ फॉर अस. नो, द कॉम्प्युटर व्हिजन इज जस्ट स्टार्टिंग ऑफ युअर होल जर्नी. म्हणजे आपण एवढं सगळं कव्हर करून आल्यानंतर मग कॉम्प्युटर व्हिजन. मला सांगा, आजही तुम्ही इंटरनेटवरती कुठेही गेला तर तुम्हाला कॉम्प्युटर व्हिजनचा कोड मिळून जातो, CNNचा कोड मिळून जातो. पण आपल्याला माहिती पाहिजे ना की आपण जेव्हा पण कोणताही कोड घेतो त्याला युटिलाइज कसं करायचं, कसं इंटिग्रेट करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की मी जेव्हा इथून कॉम्प्युटर व्हिजन पासून पुढे चालू करणार तेव्हा तुम्हाला बघा इथं पूर्ण इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर व्हिजन, त्यानंतर इमेज प्रोसेसिंग कसं करायचं, इमेज ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. हां, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, इमेजला रिसाइज, क्रॉपिंग, एव्हरीथिंग एव्हरीथिंग. ओके. त्याच्यानंतर काय, कलर स्पेसेस, कलर डिटेक्शन मध्ये पण आपण एंट्री करा. कलर डिटेक्शन म्हणजे काय, समजा ब्ल्यू कलर डिटेक्शन करायचं आहे तुम्हाला, ब्लॅक कलर डिटेक्ट करायचा आहे, रेड कलर डिटेक्ट करायचा आहे, ट्रॅकिंग करायचं आहे तुम्हाला, तर इथं आपल्याला लर्न आउट करायला भरपूर मिळेल. ओके. इमेज क्लासिफिकेशन मध्ये मग इथं इमेज क्लासिफिकेशन कम्स अंडर ऑलवेज दॅट कम्स अंडर द कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. म्हणजे काय, जर तुम्हाला मोबाईल आणि बोटलमध्ये आयडेंटिफिकेशन करायचं आहे, क्लासिफाईड करायचं आहे, तर तुम्हाला पहिला मॉडेलला ट्रेन करायला पाहिजे. मग इथं तुमचे जी मॉडेलची एंट्री होते त्याचं नाव आहे कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क म्हणजेच CNN. आय होप यू गॉट दिस पॉइंट. पहिला आपण केलो ANN, आता आपण करतोय
CNN मॉडेल, राईट. सॉरी, लेट्स गो फॉरवर्ड. इथं पण आहेत बघा, इथं पण मी कॉन्व्होल्युशनल पुलिंग आणि हा एवढा क्रिटिकल सिच्युएशन वाला हा जो मॉडेल आहे म्हणजे CNN, म्हणूनच याला कॉन्व्होलाइज न्यूरल नेटवर्क म्हणतात. आणि कॉन्व्होलाइज कधी होतो, जेव्हा आपल्याकडे जस्ट इमॅजिन RGB मधला डेटा आहे, रेड ग्रीन ब्ल्यू, म्हणजे आपण कलर इमेज केलो तर तो 3 पॅनलमध्ये येतो. आणि 3 पॅनल म्हणजे काय, तुम्ही जस्ट 256 इंटू करा आणि जेवढे त्याचे पॅरामीटर होणार ना, तेवढे तुमचे न्यूरॉन्स होतात. जस्ट इमॅजिन, राईट. आणि त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं स्टेप बाय स्टेप. असे कोणत्याही पोझिशनमध्ये स्टेप्समध्ये डायरेक्ट एंट्री करायची नाही, प्रत्येक स्टेप बाय स्टेप करायचं आहे. आणि जे तुम्हाला मी आधी म्हटलेलं ना ऍक्टिव्हेशन फंक्शन, त्याची ऍक्टिव्हेशन फंक्शनची एंट्री इथं होते बघा. लॉस फंक्शन आहेत का, सॉरी, इथं बघा ऍक्टिव्हेशन फंक्शन्स आहेत का, रेल्वे ऍक्टिव्हेशन फंक्शन, सॉफ्ट मॅक्स. आता हे कुठून आले, एंट्री कुठून झाली, पाठीमागून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असून. आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कला जो लॉजिस्टिक रिग्रेशन आहे, त्याचा जो फाउंडेशनल कॉन्सेप्ट कोण आहे, म्हणजे तो फाउंडेशनल कॉन्सेप्ट कोणाचा आहे इथं, आपल्या आपल्या बघा इथं कोणाचा आहे, तो सॉफ्ट मॅक्सचा आहे. सो सॉफ्ट मॅक्सचा बेस तुमचा आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा बेस कोण आहे, मशीन लर्निंग मधला लॉजिस्टिक रिग्रेशन वाला अल्गोरिदम. म्हणजेच प्रत्येक अल्गोरिदम जो शिकणार आहे आपण, तो आपण जर्नी कंप्लीट करत कुठपर्यंत येणार आहे, CNN पर्यंत येणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही CNN जर कव्हर केला, तर तुमची जी जर्नी आहे म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क मधली, ती एक नाही म्हटलं तर एक, म्हणजे जर समजा 10 स्टेप्स असतील, तर तुम्ही 5 स्टेप्स कंप्लीट करत आहात इथं. पण इथं जेव्हा 5 स्टेप कंप्लीट होतात, तिथं असं वाटत असतं अरे आपल्याला जॉब मिळून जाईल याच्यामध्ये. सी, आपण कधी पण स्टडी करत असताना आहे ना, आपण जे स्टडी करतो आणि इंडस्ट्रीमध्ये जे काय चाललेलं आहे ना, याच्याशी ऑलवेज बी अ कम्पॅरिझन चाललं पाहिजे तुमचं. म्हणजे बाबा दिस इज, म्हणजे आपण जे लर्न केलेलं आहे दिस इज इनफ फॉर द कंपनी, नो, देन वी हॅव टू गो फॉरवर्ड. म्हणूनच मी जो हा करिअर कम्प्लीट रोडमॅप तयार केलेला आहे, हा तुमच्या इंडस्ट्रीला कनेक्टेड करिअर मॅप चालू केलं, म्हणजे सुरुवात केलेली आहे याची. आणि त्याचा रोडमॅप पण एकदा बघून घ्या तुम्ही. इथं बघा अजून एक, इथे एक आपण पॉईंट बघूया आता. इथं बघा, पूर्ण बिल्डिंग द सिंपल इमेज क्लासिफायर, लोडिंग द प्री प्रोसेसिंग डेटा सेट, कन्स्ट्रक्शन, व्हिज्युअलायझिंग द ट्रेनिंग डेटा सेट. म्हणजे हा जो पूर्ण जर्नी आहे ना, हा कम्प्लिटली आपण CNN मॉडेलला घेऊन कंप्लीट करतोय. आणि तुम्ही म्हणत असाल, हा मॉडेल एवढाच कसा आहे, याचे यूज केस खूप आहेत. यूज केस म्हणजे काय, तुम्ही याच्यावरती प्रोजेक्ट खूप करू शकता. जेव्हा पण हा मॉडेल आपण कव्हर करणार, तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये प्रोजेक्ट्स असणार आहेत. तुम्ही जस्ट मी जेवढे आता बोललोय ना, ऑब्जेक्ट डिटेक्शन, फेस डिटेक्शन, नंबर प्लेट डिटेक्शन असेल, कार डिटेक्शन असेल, कार फॉल्ट डिटेक्शन. आता जस्ट आम्ही डिस्कशन करत होतो त्या प्रोजेक्ट, काही असे प्रोजेक्ट्स होते जिथं तुम्ही असे यूज केस करू शकता, जिथं तुम्ही काय म्हणतात ते, आता समजा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तिथं वर्कर्स असतात. वर्कर्स कोणी हेल्मेट घातलेला आहे की नाही, कोणी शूज प्रॉपर घातलेले आहेत की नाही, त्यांनी हँड ग्लोव्ज घातलेले आहेत, म्हणजे सेक्युरिटी आपण चेक करू शकता. तुम्ही अजून ह्या कॉम्प्युटर व्हिजनच्या बरोबर अजून एक प्रोजेक्ट करू शकता. तुम्ही ॲनोमली डिटेक्शन करू शकता. ॲनोमली डिटेक्शनमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम स्टेटमेंट येतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कार जर कंप्लीट होत असेल, तर त्या कार बाहेर पडल्यानंतर त्या कारमध्ये सगळे जे काय म्हणतात ते प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे फिट बसलेले आहेत का नाहीत, म्हणजे तुमच्या कॅमेरा थ्रू तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे बघा, तुम्ही फॉल्ट डिटेक्शन करू शकता, तुम्ही पॅटर्न डिटेक्शन करू शकता, सेगमेंटेशन करू शकता. सो दिस इज ह्यूज, राईट. आणि हे सगळं कधी होणार, पायथॉन पासून जे इथपर्यंतच्या करिअर पर्यंत. पण आता जी करी एंट्री होते, मी इथं मुद्दाम एक पॉईंट मध्ये ऍड केलेला आहे बघा. इथं SQL आणि पॉवर BI याच्याकडे मी नंतर येईन. ओके, आपण डायरेक्टली आहे ना आपल्या पुढच्या स्टेजकडे जाऊया. इथं जो आपला खरा जो स्टेज आहे, इथं जाऊया. खरं म्हणजे जेव्हा आपण कॉम्प्युटर व्हिजन कव्हर करणार, तेव्हा आपल्याला फुल आयडिया आलेली असते की मॉडेलला कसं ट्रेन करायचं, मॉडेल बरोबर कसं डीलअप करायचं, रिप्रेझेंटेशन कसं करायचं. पण इथं जी एंट्री होते ती म्हणजे NLP अँड जनरेटिव्ह AI ची. सी, फर्स्ट थिंग वी हॅव टू नो व्हॉट इज एक्झॅक्टली जनरेटिव्ह AI. Generative AI is nothing but it is a large language model. You can able to create a new data, you can able to create a new textual data, new image. Means what, ह्या स्टेजच्या आधी म्हणजे जनरेटिव्ह एआयच्या आधी तुम्ही काय करत होता, फक्त क्लासिफाईड प्रिडिक्शन करू शकत होता. म्हणजे काय, उद्या पाऊस पडेल की नाही,
उद्या मॅच कोण जिंकेल, हे काय जर प्रोबॅबिलिटिक कॉन्सेप्ट झालं, किंवा एक क्लासिफाईड म्हणजे IPLच्या टीम मधला कोण मॅच जिंकेल, हा मल्टी क्लासिफाईड प्रॉब्लेम स्टेटमेंट झाला. पण पॉईंट असं आहे की तिथं तुम्ही जनरेट केला नाही ना, तुम्ही फक्त प्रिडिक्ट केला. ह्या ठिकाणी आहे ना खरी जी जर्नी चालू होती म्हणजे जनरेट करायची. ChatGPT मध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारता आणि ते क्वेश्चन विचारल्यानंतर जेव्हा आउटपुट येतं, त्याला आपण काय म्हणतो, जनरेशन म्हणतो. मला तुम्ही म्हणणार की जनरेशन इज ओके, सो हिअर ऑल्सो वी हॅव टू ट्रेन दी मॉडेल. येस, विदाउट ट्रेनिंग टू दी मॉडेल, नॉट अ सिंगल मॉडेल गिव्ज द आउटपुट. लक्षात आलं? मग इथं पण आपल्याला त्याची जर्नी स्टार्ट करायचं आहे. पण जनरेटिव्ह AI मध्ये जेव्हा जे डेटा आपल्याला जनरेट करायचा असतो, तेव्हा NLP शिकायलाच पाहिजे. NLP इज नथिंग बट व्हॉट, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आणि इथंच तुमची तिसरा जो डीप लर्निंगचा पार्ट चालू होतो, तो म्हणजे कोण, RNN, म्हणजे रिकरंट न्यूरल नेटवर्क. म्हणजे काय, फीड फॉरवर्ड, म्हणजे शिकायचं सुद्धा आणि फीडबॅक पण द्यायचा. शिकायचं सुद्धा, फीडबॅक. दिस इज रिकरंट न्यूरल नेटवर्क. सो आय विल टेल यू इन सेशन ऑल्सो, डीपमध्ये जाऊन आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. याचे तुम्हाला नोट्स मिळतील, याचे तुम्हाला व्हिडिओज मिळतील. म्हणजे प्रत्येक सेशन नंतर आपण जे टाइम स्पेंड करणार आहे, याची प्रत्येक, म्हणतात ना की तुम्ही टेस्ट केसेस पण तुम्हाला करायला मिळतील. म्हणजे यूज केस मी तुम्हाला करायला देईन. हां, पण हे सगळे सेशन्स आहेत ना, हे आपल्या लँग्वेजमध्ये होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जनरेटिव्ह AI पर्यंतचा जो फुल जर्नी आहे ना, हे आपल्या लँग्वेजमध्ये मिळणार आहे. त्यामुळे चला तर मग आपण अजून जो एंडचा पार्ट आहे तो आपण बघूया, की जेणेकरून तुम्हाला याचा जो ओव्हरव्ह्यू आहे ना कळून जाईल. ओके, सो चला, पहिला स्टेज आहे तो इथं बघा, जनरेटिव्ह AI. मग आपण ओव्हरव्ह्यू घेणार, याचे डेफिनेशन्स, याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपण बघणार. त्याच्यानंतर वेगवेगळे आपण मॉडेल्स, तुम्हाला जसं माहिती आहे जेमिनाय मॉडेल आहे, बार्ट मॉडेल आहे, त्याच्यानंतर को पायलट आहे, त्यानंतर अजून एक आपला ChatGPT मॉडेल्स आहे, डेली आहे. आणि हां, डेली ई सुद्धा करायचं आहे, म्हणजे आपण प्रॉम्प्ट दिल्यानंतर इमेज जनरेशन करायचं आहे आपल्याला. सो हे पण आपल्याला हा चान्स मिस नाही करायचा. जर आपल्याला गोष्टी करायच्या बेसिसमध्ये आल्या आणि ते करण्यासारख्या असतील, तर सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करून बघायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर नॅचरल लँग्वेज बेसिक्स, जेवढ्या पण गोष्टी आहेत हे आपल्याला सगळं बघायचं आहे, की त्याची NLPची लायब्ररीज, टूल्स कोणत्या आहेत, टोकनायझेशन म्हणजे काय, चंकिंग म्हणजे काय, एम्बेडिंग्स म्हणजे काय. आणि हां, मला सांगा, तुमच्याकडे डेटा फक्त क्लासिफाईड असतो का? नाही. समजा एखादा PDF असेल आणि तो PDFचा डेटा जर आपल्याला मॉडेलला ट्रेन करायचा असेल, तर पहिला त्या मॉडेलच्या, म्हणजे जो आपल्याला डेटा जो घेतो आपण, PDF जे घेतो आपण, 4-5 PDF घेतले असतील समजा डाउनलोड करून. तुम्ही IEEE पेपर्स, रिव्ह्यू पेपर्स आपण डाउनलोड करून घेतो. तर तो जो डेटा आहे तो तुम्ही मॉडेलला ट्रेन करू शकता आणि त्यालाच आपण म्हणतो अनस्ट्रक्चर्ड डेटा. आणि अशाच डेटाला जर आपल्याला मॉडेलला ट्रेन करण्यासाठी, हीच कॉन्सेप्ट, यालाच आपण म्हणतो फाईन ट्यून म्हणतो. लक्षात ठेवा, फाईन ट्यून, राईट. मीन्स वॉट, प्री डेटा जेवढा पण असतो त्याला जर नवीन डेटा जर आपल्याला ट्रेन करायचा असेल, तर या केसेसमध्ये आपण फाईन ट्यून करू शकतो. ते पण आपल्याला इथं वर्कआउट करायचं आहे. हां, पण डेटा द्यायच्या आधी आपल्याला प्री प्रोसेसिंग यायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल मग प्री प्रोसेसिंग म्हणजे आपला पांडाजवाला का? सी, पांडाजवाला जो डेटा सेट होता तो प्री प्रोसेसिंग करत होता, तो स्ट्रक्चर डेटा सेट म्हणजे डेटा फ्रेमवरती काम करत होता. पण इथं जो करतो हा अनस्ट्रक्चर डेटामध्ये करतो. म्हणूनच इथं बघा, डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये टेक्स्ट प्रोसेसिंग अँड द बेसिक, सॉरी, द टेक्स्ट प्रोसेसिंग अँड याचं इथं एक अजून एक पॉईंट आहे, तो म्हणजे चंकिंगमध्ये येतो. म्हणजे चंकिंग करत असताना आपण चंक्स कसे करायचे, कॉर्पस कसे क्रिएट करायचं, हा पार्ट आहे. टोकनायझेशन आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट क्लिनिंग टेक्निक्स, त्याचे नाही म्हटलं तरी तुम्ही 15 टेक्निक्स आहेत टेक्स्ट क्लिनिंग. म्हणजे लोअर केसमध्ये करणे, त्याच्यातला स्लॅश काढणे, कॉमा काढणे, किंवा एखादा कॉर्पस तयार करणे, बंच, एक प्रॉपर बंच तयार करणे डेटाचा, इथं करणार. त्याच्यासाठी आपण लाईव्ह NLTK सारखे, हगिंग फेस मॉडेल सारखे आपण लायब्ररीज बघणार आहे. हा जो हगिंग फेस मॉडेल ट्रान्सफॉर्मर आहे, दिस इज वन ऑफ द now interesting and one of the topmost model, or you can say data set. See, Hugging Face transformer model that you can get into the internet as well, but he provides the mechanism, attention mechanism, encoder decoder mechanism. So definitely we have to learn something from the Hugging Face model as well. आणि हा, इथून आहे ना, तुम्ही कॉलेजचे सगळे प्रोजेक्ट्स तुम्ही स्वतःहून करू शकता आणि इथून करायलाच पाहिजे. मी तर इथून पुढे तुम्हाला भरपूर असे प्रोजेक्ट्स करायला देईन, कारण इथून पुढे आपणच स्वतः प्रोजेक्ट करायला चालू करणार. आता ते कसे प्रोजेक्ट्स आहेत बघा. आता इथं बघा, इथून चालू होतं बेसिक्स, जसं जनरेटिव्ह एआयचं. ॲटो एन्कोडर्स म्हणजे काय, व्हॅनिला ॲटो एन्कोडर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर गॅन म्हणजे काय, त्याच्यानंतर आर्किटेक्चर, रॅग आर्किटेक्चर आहे. इथं आहे ना, इंटरेस्टिंग गोष्ट काय,
कोणत्याही तुम्हाला इन्स्टिट्यूट्समध्ये रॅग आर्किटेक्चर आहे ना, हा कधीच फुल ऑन बघायला मिळणार नाही. आपण इथं स्क्रॅचपासून डेव्हलप करायचा आणि कंप्लीट इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. सो आर्किटेक्चर आहे, त्याचे कॉम्पोनंट्स आहेत आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि कॉमन इश्यूज म्हणजे जर आत्ताच्या LLM मॉडेल ChatGPTमध्ये जेमिनायमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत की जेणेकरून आपल्याला ते लर्न करायला पाहिजे, ते पण आपण इथं वर्कआउट करायचं आहे. त्याच्यानंतर रिकरंट न्यूरल नेटवर्कमध्ये आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, कारण ChatGPTमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याच्या आधी RNNचा इम्प्लिमेंटेशन कसा असतो, त्याची लाईफ सायकल काय, त्याच्यामध्ये काय लूप होल्स आले, त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत, ते आपण कसं ओव्हरकम करायचं LLM मॉडेलमध्ये, ते पण आपण वर्कआउट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण एंट्री करतो ॲडव्हान्स जनरेटिव्ह AI मध्ये आणि इथं खरी जर्नी चालू होते आपली, जी आपण LLM मॉडेल्सना आणि रॅग इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आता रॅग म्हणजे काय हे पहिलं समजून घेऊया. आतापर्यंत आपण ChatGPTला आपण कॉलेजमध्ये आहात सगळेजण, अंडर ग्रॅज्युएट असाल, ग्रॅज्युएट असाल, इट डझंट मॅटर. बट तुम्ही सगळेजण आता कॉलेजमध्ये ह्याचा ह्याचा यूज करत असाल तुम्ही. आपल्या सॉरी, तुम्ही ChatGPTचा किंवा मायक्रोसॉफ्ट को पायलट यूज करत असाल. पण एक तुम्ही कन्सिडर करा, तुम्ही एक इम्पॉर्टंट विचार करा, की जेव्हा पण तुम्ही ChatGPTला क्वेश्चन विचारता, प्रत्येक वेळी करेक्टच आन्सर देईल कशावरून? प्रत्येक वेळी जे आपण क्वेश्चन विचारतो त्याला तो काय म्हणतात ते पार्शियल आन्सर देत नाही कशावरून? मग आपण समजा मला एक मॉडेल तयार करायचं आहे, की फॅशन रेकमेंडेशन सपोज. फॅशन रेकमेंडेशन म्हणजे काय, की ChatGPTला मी क्वेश्चन विचारणार आणि तो इमेज जनरेशन करून देईल. म्हणजे मी त्याला म्हणणार, की बाबा मला रेड कलरचं शर्ट पाहिजे, मला रेड कलरची त्यावरती असे चेक्स पाहिजेत, आडवे चेक्स पाहिजेत, असे मॉडेल पाहिजेत तुम्हाला. पण एक तुम्ही विचार करा, जर मला अशा पद्धतीनं जर डेटा घेत असताना मला जर ChatGPT आपल्याला चुकीचा इमेज जर देत असेल किंवा त्याच्यावरती रेड कलरचा इमेज देईल, पण त्याच्यावरती चेक्स जर देत नसेल, तर या केसमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे? मॉडेलला स्ट्रॉंग बनवता आलं पाहिजे. मग मॉडेलला स्ट्रॉंग कसं बनवणार तुम्ही? फाईन ट्यून करून. आता मगाशी मी डिस्कशन केलं होतं माहिती आहे का? फाईन ट्यून. पण तिथं जे फाईन ट्यून होतं, ते इथं रॅग इम्प्लिमेंटेशन म्हणतात. यालाच काय म्हणतात? रिट्रायबल ऑग्युमेंटेड मॉडेल. दॅट इज नथिंग रिट्रायबल ऑग्युमेंटेड जनरेशन. म्हणजे काय? तुम्ही LLM मॉडेलला जो करंट LLM मॉडेल आहे, त्याचा परफॉर्मन्स एन्हान्स करण्यासाठी तुम्ही रॅग ॲप्लिकेशनचा म्हणजे रॅग फ्रेमवर्कचा यूज करता. आणि आपल्याकडे रॅग फ्रेमवर्क्स आपल्याकडे 3 आहेत. कोणते कोणते? एक आहे तो LangChain, एक आहे तो Llama इंडेक्स आणि थर्ड वन इज हायस्टॅक. राईट? मग हॅशटॅग, LangChain, Llama इंडेक्स हे 3 प्लॅटफॉर्म्स, असे 3 फ्रेमवर्क्स आपल्याला अशा चांगल्या पद्धतीने आपल्याला लर्न आउट करायचे आहेत, जे स्वतःहून आपण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करेल आणि आपण ह्या 3 प्लॅटफॉर्म्सना घेऊन आपण ChatGPTला ट्रेन करायचं आहे. आपल्या पद्धतीने वागण्यासाठी, एका पर्टिक्युलर सेक्शनसाठी, आपल्या क्लासिफाईड प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी वागवण्यासाठी, त्याच्या आपल्या पद्धतीने तो डेव्हलप करण्यासाठी त्याला आपण फ्रेमवर्कचा यूज करून त्याला ट्रेन करायचं आहे आपल्याला. आणि बघा, फक्त आपण ChatGPT यूज नाही करणार, आपण Gemini मॉडेल करणार, म्हणजे पेड मॉडेल्स असू देत किंवा ओपन सोर्स मॉडेल असू देत, आपण या सगळ्या कॉन्सेप्टमध्ये एंट्री करणार आहे. कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू डेव्हलप कराल, की तुमचा जो इंटरव्ह्यूअर आहे ना, तुम्हाला म्हणजे तुमचा प्रोफाईल बघून आणि तुमचे ॲन्सर्स बघूनच स्ट्रॉंगपणे तुम्हाला एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे असंच नाही, की "अरे हां, सांग, तू प्रोजेक्ट केला." असं नाही. जे प्रोजेक्ट्स तुम्ही त्याला सांगाल, की बाबा "धिस प्रोजेक्ट दॅट आय हॅव डन, दॅट्स इट." तुम्हाला जर तो 10 क्वेश्चन विचारण्याचा प्लॅन करत असेल, पहिल्या 3-4 क्वेश्चनमध्ये जर तुमचा इंटरव्ह्यू आहे ना, रॅपअप व्हायला पाहिजे आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये क्लीनमध्ये तुम्ही एंट्री करायला पाहिजे प्रोजेक्टमध्ये, कंपनीमध्ये सॉरी. सो मला असं वाटतं, की हा जो पॉइंट आहे, इथं बघा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत. याच्यामध्ये मी फुल ऑन इथं बघा, इथं आपण कंडिशनल जनरेटिव्ह मॉडेल्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपण इथं बघा डेली घेतलेला आहे, क्लिप घेतलेला आहे आणि हां, रॅग इम्प्लिमेंटेशन. जसं आपण इथून जर्नी कशी बर्डला GPT मॉडेलला घेऊन येणार, इथूनच रॅग इम्प्लिमेंटेशन चालू होतं आणि या रॅग इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड वर्कआउट आहे. आपण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजे काय? हां, आधी इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स बोलला तो नाही. इथं आपल्या जनरेटिव्ह मॉडेलला कसं इव्हॅल्युएट करायचं? समजा एक इमेज जनरेट झाल्यानंतर त्याला कसं टेस्ट करायचं हे पण आपल्याला यायला पाहिजे. इथं मॉडेल इम्प्लिमेंटेशन आहे, डेटा प्री प्रोसेसिंग आहे, प्रिपरेशन आहे सॉरी. त्याच्यानंतर इव्हॅल्युएटिंग द जनरेटेड कंटेंट. Generated contents is nothing but what? Text classification, text generation is in different. Image classification and image generation is in different. Two sectors are different, right? त्याच्यानंतर आपण मॅट्रिक्सेस, स्पेसिफिक मॅट्रिक्सेस फॉर दॅट. त्याच्यानंतर यूज केस. आता जर्नी चालू होते यूज केसची.
इथं बघा कंप्लीट प्रोजेक्ट यूज केस आहे. इथं आहे ना, तुम्ही जर वरूनच बघितलं रॅक पाईपलाईनमध्ये फ्रॉम स्क्रॅच, मी तुम्हाला फुल ऑन लाईफ सायकल सांगेन. जी लाईफ सायकल तुम्हाला यूट्यूबवरती पण बघायला मिळणार नाही, अशी लाईफ सायकल तुम्हाला फुल ऑन सांगतो. एकदा जर मी तुम्हाला सांगितलो, मला माहिती आहे तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जाईल. तुम्हाला फक्त मी आपल्या भाषेमध्ये आपण कसं इम्प्लिमेंट कसं बघायचं त्याच्याकडे आणि कशी त्याची डिवायडेशन करायची हे तुम्हाला मी स्क्रॅचपासून सांगेन. ओके. त्यानंतर गुगल जेमिनाय मॉडेलला कसं इंटिग्रेट करायचं आपल्या पायथॉन बरोबर. त्यानंतर लँगचेन लॅमा इंडेक्स म्हणजे काय आणि त्याचा यूज केस आणि इम्प्लिमेंटेशन हाय स्टॅक बघा तिघांना पण मी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मल्टी मॉडेल रॅक कसं इम्प्लिमेंट करायचं, व्हॉइस बेस्ड मल्टी मॉडेल रॅक कसा करायचं ते पण मी इथे सांगेन. त्यानंतर इथं बघा मल्टीलिंग्युअल ए आय बेस्ड व्हर्टेक्स बरोबर पण आहे. त्याच्यानंतर व्हॉइस असिस्टंट पण करायचं आपल्याला, म्हणजे व्हॉइस इज अ चॅट बॉट राईट. अँड देन दिस क्यूए डॉक्स बरोबर आपल्याला वर्कआउट करायचं आहे, म्हणजे क्वेश्चन आन्सरिंग करायचं आहे. जर तुमच्याकडे पीडीएफ असेल, तुम्ही पीडीएफ हा डेटा पीडीएफ कम्प्लीट मॉडेलला ट्रेन करून त्याला क्वेश्चन करू शकता की ह्या पीडीएफ मध्ये काय आहे. म्हणजे इट्स काइंड ऑफ क्यूए क्वेश्चन, म्हणजे तुमच्या स्वतःच्याच पीडीएफला तुम्ही क्वेश्चन करताय की बाबा मला हा आन्सर तुझ्या पीडीएफ मधून काढून दे. आता तुम्ही म्हणा की अरे हे पण आम्ही स्वतःहून तर बघू शकतो. सी, तुम्ही जे बघता ना ते डायरेक्ट वर्कआउट आहे, म्हणजे काय डायरेक्ट पॅराग्राफ बघता बरोबर आहे, एक ह्यूज अमाऊंट ऑफ पॅराग्राफ. पण इथे एक विचार करा, तुम्ही क्वेश्चन विचारताय आणि तुमचं मॉडेल आहे ना तो डेटा जनरेट करतोय, म्हणजे आहे असं कॉपी अँड पेस्ट करत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारताय त्या बिहेवियरमध्ये तुम्हाला आन्सर देतोय. जस्ट इमॅजिन. ओके. त्याच्यानंतर आहे रॅग युझिंग हायस्टॅग. त्यानंतर लॅमा इंडेक्स लँगचेन बरोबरचे वे बघा इथं प्रत्येक वेळ इथं मी जेमिना यूज केलेला आहे, इथं ओपन ए आय आहे, इथं मिस्टल ए आय आहे. त्यानंतर वेवनेट आहे सॉरी. त्याच्यानंतर आहे एफ एस एस. आता तुम्ही म्हणाल की हे काय सी, तुम्ही जेव्हा याला रॅक पाईपलाईनमध्ये तुम्ही जनरेट म्हणजे जेव्हा एंट्री करणार ना, तुम्हाला एक फुल ऑन मी एक लाईफ सायकल सांगेन आणि ही लाईफ सायकल तुम्हाला 101% कशासाठी हेल्प करेल माहिती आहे. हे जे मी एफ एस एस, वेबनेट, मिस्ट्रियल, ओपन ए आय सारखे मॉडेल्स तुम्हाला तुमच्या पुढे सांगतोय ना, याची पूर्ण क्लॅरिटी होऊन जाईल. आणि मला तर असं वाटतं की आता तुम्ही याच्यामध्ये एंट्री करायलाच पाहिजे आणि तुम्हाला हे यायलाच पाहिजे. इथं बघा मँगो वेक्टर सर्च आहे आणि त्याच्यानंतर गॅमा गॅमा इज ऑल्सो देअर राईट, मॉडेल इज ऑल्सो देअर. तर वी हॅव द डॉक्युमेंट एक्स्ट्रॅक्टर युझिंग लँगचेन. दिस इज, मला सांगा हे जेवढे सगळे आहेत ना हे सगळे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तुम्ही तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेला तर दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग राईट. आणि तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये असे काहीतरी प्रोजेक्ट्स करायला सुरुवात केला. बघा खूप जण डेटा अनालिसिसमध्ये मशीन लर्निंगमध्ये प्रोजेक्ट करतात. पण तुम्ही विचार करा तुमची ही जर जर्नी कंप्लीट करत आला आणि तुम्ही जर जेन ए आयमध्ये प्रोजेक्ट्स करायला सुरुवात केली स्वतःहून, आणि जस्ट इमॅजिन तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्याकडं तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणार आहे, तुमच्या इंटरव्ह्यूला देताना आन्सर देताना तुमचा जो पॉझिटिव्हनेस असणार आहे, जस्ट इमॅजिन करा. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय माहिती आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला वेब फ्रेमवर्क पण सांगणार आहे, तो म्हणजे फ्लास्क राईट. फ्लास्क वेब फ्रेमवर्कला घेऊन तुम्हाला हे इम्प्लिमेंट करायचं आहे. मी या सिलेबसमध्ये ॲड केला नाही आहे आता, पण पुढची जी स्लाईड आहे याच्यामध्ये फ्लास्कचा इम्प्लिमेंटेशन असेल. एवढं मोठं काही नाही आहे फ्लास्क. इफ आय गिव्ह यू अ 1 वीक इम्प्लिमेंटेशन प्रोसेस अँड फ्लास्क तुम्हाला माइंडमध्ये सेट होऊन जाईल. ओके. सो ही आपली जर्नी आहे आणि ही जर्नी झाल्यानंतर तुम्हाला एक एसक्यूएल डेटा सेट आणि दुसरा पॉवर बी आय डेटा व्हिज्युअलायझेशन लायब्ररी. इथं बघा टूल. ओके. इथं दोन गोष्टी मी टीच करणार आहे. एक आहे ती म्हणजे डेटा व्हिज्युअलायझेशन, सेकंड जी आहे ते एक डेटाबेस. ओके. हे सगळं झाल्यानंतर बरं का, म्हणजे आपण सगळं जर्नी झाली आपली, तर मग आपण एक डेटा सेट बघायचा आणि एक डेटा व्हिज्युअलायझेशन बघायचा. डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये दोन लायब्ररीज मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न आणि टूल पॉवर बी आय. पॉवर बी आय is data visualization software that helps you to generate a visualization, means help you to generate a graphical representation. It's kind of bar chart, scatter plot, relational plotting, categorical plotting, so everything that you can do able to do in a this one. Now why database? Because एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला एक तरी डेटासेट यायला पाहिजे, कारण फ्लास्कचा यूज करणार आहे. मग डेटा कशामध्ये जाऊन स्टोअर करणार? एसक्यूएल मध्ये. सो आय होप सो सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील राईट. आजच्या मी ज्या ही प्रोसेस सगळी सांगितली आहे ही तुम्ही एकदा बघून घ्या. मी व्हिडिओ शेअर करतोय आपल्या ग्रुपमध्ये, ही सगळा कंप्लीट व्हिडिओ एकदा बघून घ्या. हां, पण मी गॅरंटी देतो ज्या दिवशी तुम्ही हे आपली जर्नी कंप्लीट करून बाहेर पडाल आणि तुम्ही प्रोजेक्ट कराल, तुमचा जो कंप्लीट पॉझिटिव्हनेस असेल, तुमचं जे इम्प्लिमेंटेशन असेल, तुम्हाला सांगावं पण लागणार नाही, तुम्हाला पुढून रिप्लाय येतील
यू हॅव डन अ ग्रेट जॉब, राईट. आणि आपल्याला हे टार्गेट अचीव करायचं आहे. आणि ह्या कोर्सला, ह्या सर्टिफिकेशनसाठी तुम्ही सेकंड इयरचे स्टुडंट्स असतील, थर्ड इयरचे असतील, इव्हन फर्स्ट इयरचे जरी असतील, त्यांनी पण जर्नी चालू करू शकता. असं नाही आहे की बाबा आपल्याला हे फक्त फायनल इयरच्या स्टुडंटनीच करायला पाहिजे. मी असं म्हणेन की आपल्या एरियामध्ये जी एक जर्नी आपल्याला मिळालेली आहे एवढी, आणि ते पण आपल्या भाषेमध्ये, मला असं वाटतं की तुम्ही स्टार्ट केला तर तुम्हाला ते अचीव करण्यापर्यंतचं जे सपोर्ट आहे हे मी माझ्याकडून देईन. पण मला असं वाटतं की तुम्ही आता ही जर्नी स्टार्ट करायला पाहिजे आणि तुम्ही चॉईस तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. हां, आता तुम्हाला मी याचं एक फी स्ट्रक्चर सांगेन. फी स्ट्रक्चर आहे, टोटल 6 मंथची जर्नी आहे आपली. फी स्ट्रक्चर आहे ₹18,000, राईट. आणि हां, जर या वीकच्या आधी, म्हणजे वीक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की 31 ऑगस्टच्या आधी जर कोणी रजिस्ट्रेशन करत असेल, तर त्यांना मी ₹3,000 ऑफ देणार आहे. म्हणजेच ही जी आपली सर्टिफिकेशन प्रोसेस आहे, ही जी कंप्लीट सर्टिफिकेशन आहे, हे आपल्याला 15,000 मध्ये मिळणार आहे. ओके. सो मला असं वाटतं की हे तुम्ही जॉईन करायला पाहिजे आणि लवकरात लवकर बाकीच्या सगळ्या होल अकॅडमिक प्रोसेसमध्ये तुम्ही जे टाइम स्पेंड करता, आणि जर तुम्ही डेली माझ्याकडे 1 ते 1.5 तास जर स्पेंड केला, तर मला असं वाटतं की तुम्ही भरपूर अचीव कराल आणि तुमचं लाईफ इथून सेट करायला तुमची सुरुवात होऊन जाईल. तुम्हाला फायनल इयरमध्ये जाऊन करायची गरज नाही किंवा फायनल इयर झाल्यानंतर करायची गरज नाही. इथंच सगळं तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो आय होप सो यू गॉट ऑल दी स्टफ्स and you learn a lot of things with the explanation, right? And thank you so much, and thanks. See you, take care, bye.